नमस्कार. आकाशवाणी मुंबई, राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. जगप्रसिद्ध असलेली भारताची सर्वात मोठी रेडिओ प्रसारण संस्था म्हणजेच आकाशवाणी. पण कधी विचार केलात आकाशवाणीवर ऐकू येणाऱ्या मधुर आवाजामागे नक्की कोण असतं? लहानपणापासूनच मला आवड होती की काहीतरी आपण म्हणजे जसं ज्याला परफॉर्मिंग आर्ट म्हणतात किंवा सादरीकरण, तर सादरीकरण ह्या गोष्टीचं मला लहानपणापासूनच खूप अप्रूप होतं. आज आपण सण नवरात्रीचा उत्सव सशक्त नारीचा या आपल्या विशेष कार्यक्रमात आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका राजश्री आगाशे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. काम करण्यासाठी हे क्षेत्र खुलं झालं होतं आणि खुलं होऊ लागलं होतं. तर तेव्हा मला असं वाटत होतं की तीव्र इच्छा ज्याला म्हणतात ना, तसं असल्यामुळे मी मार्ग शोधत गेले. रेडिओ क्षेत्रातील महिलांचा प्रवास कसा असतो पाहूयात. नमस्कार, माझं नाव निशा झोरे आणि आपण पाहताय महाटॉक्स. आज आपण मुंबईतल्या आकाशवाणी केंद्राला भेट द्यायला आलो आहोत. इथे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून आकाशवाणीच्या बातम्या ऐकत आहोत. अनेकदा असा प्रश्न पडतो की नेमक्या या बातम्या देण्यामागचा आवाज कोणाचा असेल. तर त्यापैकी एक व्यक्ती आज आपल्याबरोबर मुलाखत देणार आहे. त्यांचं नाव आहे राजश्री आगाशे. सो आज आपण पाहणार आहोत त्यांचा संघर्ष, त्यांना आलेली आव्हानं आणि त्यांच्यासोबत आज मनसोक्त आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, माझं नाव राजश्री आगाशे. मी मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये विलेपार्ले इकडे राहते. गेली 20 वर्ष मी प्रिंट, ऑडिओ व्हिज्युअल आणि ऑडिओ या तिन्ही माध्यमांमध्ये फ्रीलान्स करते आणि एकाच ठिकाणी नाही तर 3ही ठिकाणी मी काम करते. लहानपणापासूनच मला आवड होती की काहीतरी आपण म्हणजे जसं ज्याला परफॉर्मिंग आर्ट म्हणतात किंवा सादरीकरण, तर सादरीकरण ह्या गोष्टीचं मला लहानपणापासूनच खूप अप्रूप होतं. म्हणजे जसं की लहान असल्यापासूनच मी गोष्टी सांगायचे आणि त्या गोष्टी सांगताना सुद्धा हावभावांसकट, म्हणजे जसं त्याला म्हणतात ना एनॅक्टमेंट करतात, तशा पद्धतीने मला गोष्टी सांगायची आवड होती लहानपणापासून. आणि तेव्हा जसं मायथॉलॉजिकल गोष्टींचा खूप पगडा होता, तर जसं रामायण, महाभारत किंवा ह्याच्यातल्या गोष्टी अशा रंगवून रंगवून सांगण्याची मला लहानपणापासूनच आवड होती. ह्या क्षेत्रात काहीतरी आपल्याला करता येईल का म्हणून चाचपणी सुरू केली. आणि तेव्हा नुकताच हे सुरू झाला होता टी व्ही, म्हणजे ज्याला आपण केबल टी व्ही म्हणतो. तर त्याच्यावर तेव्हा असे न्यूज चॅनल्स सुरू झाले होते. मराठीतला पहिला न्यूज चॅनल तेव्हा सुरू झाला होता. आणि इथे सुद्धा FM वर आणि असे वेगवेगळे जे रेडिओचे जे चॅनल्स आहेत तेव्हा त्यावेळी सुरू झाले होते. म्हणजे काम करण्यासाठी हे क्षेत्र खुलं झालं होतं आणि खुलं होऊ लागलं होतं. तर तेव्हा मला असं वाटत होतं की तीव्र इच्छा ज्याला म्हणतात ना, तसं असल्यामुळे मी मार्ग शोधत गेले की कुठे काही जाहिरात येते का, तर त्या जाहिरातीप्रमाणे आपण ते घेऊन तो कोर्स करूया. आणि नाटकाची पण आवड होती. कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकात काम केलं होतं, त्यामुळे कुठेतरी नाट्य शिबिरं किंवा असे बारीक बारीक आपण कुठे शिबिरांमध्ये जाऊ, कुठे कुठचा कोर्स करू. तर तिथून मला मग मार्ग सापडला. आपल्याकडे जसं आता बातम्या देणं हे जे आहे ते, जसं दूरदर्शन हा एक सरकारी माध्यम आहे, आपलं मुंबई दूरदर्शन केंद्र आहे. तर सरकारी माध्यमामध्ये जशा बातम्या दिल्या जातात टीव्हीवर, तसं टीव्हीवर प्रायव्हेट सुद्धा बातम्या देतात, प्रायव्हेट चॅनल्स पण आहेत. पण अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे रेडिओवर ज्या बातम्या दिल्या जातात त्या सरकारी माध्यमातूनच दिल्या जातात. अजून प्रायव्हेट अशी रेडिओ चॅनल्स ज्या ताज्या बातम्या ज्या दिल्या जातात त्याच्यात नाही आहेत, प्रायव्हेट क्षेत्र तरी नाही आहे. तर ह्या दोन्ही क्षेत्रांच्या पुढच्या जसं म्हणतात चॅलेंजेस आहेत, तसे जबाबदाऱ्या पण आहेत. आणि जसं म्हणतात स्ट्रेंथ्स असतात, विकनेसेस असतात. जसं प्रत्येक व्यक्ती तसंच प्रत्येक माध्यमाच्या सुद्धा ती पण स्ट्रेंथ असते. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्याला आपण विकनेस नाही म्हणणार, पण त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात की त्या माध्यमावर जास्तीत जास्त चांगलं परफॉर्म करण्यासाठी त्या माध्यमाच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षांमध्येच आपल्याला राहावं लागतं. तर हे दोन्हीकडे लागू होतं. आकाशवाणीवर आता ज्या बातम्या आम्ही देतो, तर बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की बातम्या आम्ही नुसत्या वाचत नाही, तर त्या बातम्या आम्ही ट्रान्सलेट करतो. आणि जे आपण ऐकतो, जसं की आपली जी बोलीभाषा असते, सगळ्यात पहिलं तत्व असं असतं की रेडिओवर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोचवायची असते. आणि ती पोचवण्याची जी पद्धत आहे ती बोली असायला पाहिजे. म्हणजे आपण वृत्तपत्रात ज्या बातम्या वाचतो त्या बातम्यांचं जे स्ट्रक्चर असतं तसं स्ट्रक्चर रेडिओच्या ह्याच्यात असून चालत नाही. आणि रेडिओवर छोटी छोटी वाक्य आणि जी कळतील दुसऱ्याला अशा पद्धतीने आपल्याला लिहावी लागतात. तसंच टी व्हीवरच्या पण ज्या बातम्या असतात, आता बातम्यांमध्ये मी टी व्हीवर काम केलं नाही आहे. टी व्हीवर मी
इंटरव्ह्यूज घेतले, जे लाईव्ह फोन इन जे इंटरव्ह्यूज असतात, तर दूरदर्शनवर असे लाईव्ह फोन इन प्रोग्राम्स मी केले. तर तिथली काही आव्हानं वेगळी असतात. आता रेडिओवर बातम्या देतानाची आव्हानं अशी असतात की आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत ताज्या बातम्या द्यायच्या असतात. आणि हे आम्ही काही लोकांना दिसत नाही. रेडिओवर आम्ही बातम्या वाचतोय, त्यामुळे आम्हाला तेवढा फ्रीडम असतो की आम्ही बातम्या वाचत असताना सुद्धा आमच्याकडे बातम्या येत असतात आणि आम्ही त्या येत असलेल्या बातम्या आयत्या वेळेला घेऊन वाचत असतो आणि ते लक्षात येणार नाही अशा पद्धतीने आम्हाला वाचावं लागतं. आणि बातम्या जसं तर हे सरकारी माध्यम आहे, जसं की दूरदर्शन असेल किंवा आकाशवाणी आहे, तर सरकारी माध्यमाचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं आम्हाला पालन करावं लागतं. नियमांमध्ये भाषेपासून ते कुठचे आपण विषय घ्यायचे असतात किंवा कुठचे मुद्दे आपल्याला घ्यायचे असतात, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्हाला अवधान बाळगावं लागतं. परत दुसरं एक आव्हानात्मक गोष्ट अशी आहे की जे आपल्याकडे पाहुणे म्हणून आले आहेत, तज्ज्ञ म्हणून आले आहेत, ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत असतात, खूप शिकलेले असतात, त्यांच्याकडे भरपूर अनुभव असतो. पण कधी कधी असं असतं की येणारी जी तज्ज्ञ व्यक्ती आहे ती तज्ज्ञ व्यक्ती बोलतच नाही. तर मला हा अनुभव आलेला आहे की त्यासाठी असं आहे की आपण जो इंटरव्ह्यू घेणारा असतो, मुलाखत घेणारा असतो, त्या व्यक्तीला चांगला गृहपाठ करावा लागतो, होमवर्क. म्हणजे आता मला जी संधी मिळाली ज्या ज्या लोकांची मुलाखत घेण्याची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती होत्या. म्हणजे आता कामाला सुरुवात जेव्हा केली तेव्हा मी HIV AIDS या विषयावर प्रोग्राम वर्षभर ते चालवायचे होते, सरकारचा आदेश होता, ते केले. तर HIV AIDS ह्या विषयावर मला अजिबात माहिती नव्हती. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटून त्या क्षेत्रात काम करणारे त्यांच्याकडून माहिती घेऊन ते व्यवस्थित कसे आपण प्रोग्राम एकेका विषयावर घेऊ शकतो, तर हा जो सगळा अभ्यास करायला लागतो, तो अभ्यास जर तुम्ही केलात तर तुम्ही इंटरव्ह्यू घेत असताना ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं की म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तर तुम्हाला काहीच माहीत नाही. तर ही जी गोष्ट आहे ही जेवढी चुकीची आहे तेवढीच ती समोरच्या तज्ज्ञ व्यक्तीसाठी अन्यायकारक आहे की त्यांच्या फील्डमधलं तुम्हाला अजिबातच काही माहीत नाही आणि तुम्ही का म्हणून त्यांचा इंटरव्ह्यू घेतलाय, अशासारखं आहे. मग असे जेव्हा आव्हानात्मक प्रसंग येतात की ती व्यक्ती बोलत नाही, कधी खुलत नाहीत ते, तर त्यांना ते खुलवण्याचं जे काम आहे ते इंटरव्ह्यू घेणाऱ्याला करावं लागतं आणि त्यासाठी त्याचा अभ्यास असणं खूप जरुरीचं असतं. तर मग असे एक तासाचे जे प्रोग्राम्स असतात, त्या एक तासाच्या प्रोग्राममध्ये अख्खा तास जर का ती तज्ज्ञ व्यक्ती बोलतच नाहीये तर कशा प्रकारे आव्हान असू शकेल. तरी सुद्धा तो पूर्ण प्रोग्राम चालवण्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. नवरात्री निमित्त सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यात आधी. आणि जसं आता नवरात्र हा जो सण आहे, नवरात्रोत्सव हा कशासाठी, दुर्गा मातेच्या ह्याच्यासाठी आपण दुर्गा मातेची आराधना करतो आणि दुर्गा माता ही स्त्री रूप आहे ते. तर त्याच्यामध्ये हे तर दिसतं आपल्याला की स्त्रीमध्ये खूप अफाट अशी शक्ती आहे, जशी क्षमता आहेत, तर त्या क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या आहेत आणि फक्त आपल्याला संधी मिळायचा अवकाश असतो. संधी कधी मिळेल, कशी मिळेल, कुठून येईल, मला माहीत नाही वगैरे, ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. तर ती संधी सतत शोधत राहायला पाहिजे आणि आपल्यातल्या क्षमतांचा पुरेपूर कसा वापर केला जाईल हे जर आपण प्रत्येकाने बघितलं तर त्याचा आपण स्त्री असण्याचा जो एक आनंद आहे किंवा अभिमान आहे तो आपण प्रत्येकजण जास्त चांगला उपभोगू शकू किंवा आनंद घेऊ शकू त्याचा. मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पण आभारी आहे. धन्यवाद.